श्री स्वामी समर्थ। आज आहे 14 मार्च, वार शुक्रवार आणि या दिवशी आलेले आहेत होळीचे कर, त्यालाच धुलीवंदन असं देखील म्हणतात। या दिवशी चंद्रग्रहण देखील असणार आहेत, पण हे चंद्रग्रहण भारतात दिसणार नाही, त्याच्यामुळे त्याचे सूतक आणि वेद पाळायची आपल्याला गरज नाही। त्याच्यानंतर आता होळीच्या दिवशी आपण जी होळी पेटवत असतो त्या होळीच्या राखेचा आज आपल्याला एक उपाय करायचा आहे। आज धुलीवंदनच्या दिवशी आपल्याला ही जी राख आहे तर ती आपल्या घरामध्ये घेऊन यायची आहे आणि त्यापासून आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे। होळी हा सण संपूर्ण देशभरात उत्साहात साजरा होणारा सण आहे। सर्वांना या सणाचे वेध लागलेले असते। अनेक देशांमध्ये होळी विविध पद्धतीने साजरी केली जाते, तसेच विविध ठिकाणी वेगवेगळ्या मान्यता देखील आहेत। काही ठिकाणी होलिका दहन झाल्यावर लोक होळीची राख आपल्या घरी घेऊन जात असतात आणि त्याचे उपाय देखील करत असतात। प्रथेनुसार असं आहे की जळालेली अग्नी घरी घेऊन जाणे शुभ मानले जाते। सोबतच जर शेणापासून बनलेला गोळा एखाद्या व्यक्तीच्या घरी जळालेल्या गौरी सोबत गेला तर ते देखील शुभ मानले जाते। यामागे अनेक प्रकारच्या पौराणिक कथा सुद्धा देखील आहेत, पण आता आपण बघणार आहोत की होळीच्या राखीच्या आपल्याला कोणते उपाय करायचे आहेत, जेणेकरून जर आपण हा उपाय केला तर आपल्या घरातील ज्या काही पैशांच्या अडचणी आहेत तर त्या दूर होतील। कोणताही शत्रू 2 दिवसात संपेल। लोक आपल्यासोबत बोलण्यासाठी तळमळतील, त्याचबरोबर घरामध्ये असणाऱ्या प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश मिळेल। असा हा प्रभावी उपाय आज आपल्याला करायचा आहे। तर हा उपाय कसा करायचा आहे, कोणत्या वेळेत करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ अवश्य लिहा, जय माता लक्ष्मी अवश्य लिहा आणि व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा। प्रत्येक जण आपल्या घरी होलिका दहनाची अग्नी ही घेऊन जातो, अशी परंपरा आहे। एखाद्या व्यक्तीच्या घरी जळता अग्नीसोबत जर नारळ आपल्यासोबत ते सुद्धा आलं तर ते सुद्धा खूप शुभ मानले जाते। जेव्हा नारळ आपल्यासोबत येईल तेव्हा पौराणिक मान्यतेनुसार त्या व्यक्तीच्या घरात चांगले फळ आणि लवकरच काही चांगली बातमी मिळेल असं सांगितलं जातं। पण त्याचबरोबर असं देखील म्हणतात की ज्यावेळेस भक्त प्रल्हाद हे होळिकेच्या मांडीवरती बसलेले होते आणि ती होळिका पूर्णपणे जळून गेल्यानंतर भक्त प्रल्हाद हे जे आहे तर ते जिवंत राहिले। अशी मान्यता आहे की जेव्हा होलिका जळली जाते तेव्हा ती पवित्र राख बनते आणि यात अस्थि कलश घरात नेण्याची देखील श्रद्धा आहे। जेव्हा पवित्र घरामध्ये आणले जाते तेव्हा घरात असलेली नकारात्मक ऊर्जा किंवा असे कोणतेही नकारात्मक वातावरण नाहीसे होते। असे म्हणतात की जोपर्यंत एखादी व्यक्ती होलिका अग्नी घरी घेऊन जात नाही तोपर्यंत होलिका दहन हे पूर्ण मानले जात नाही। अशा पद्धतीच्या अनेक प्रथा आणि रूढी आपल्याकडे किंवा अनेक ठिकाणी आपल्याला बघायला मिळत असतात। आज होलिका दहनाची राख आहे तर ती आपल्याला आपल्या घरी घेऊन यायची आहे आणि हा एक उपाय जो आहे तर तो आपल्याला करायचा आहे। तर तुम्हाला काय करायचे आहेत, आज सकाळपासून तुम्ही दिवसभरामध्ये रात्री 12 वाजेपर्यंत हा जो उपाय आहे तर तो तुम्ही करायचा आहे। मी तुम्हाला 1 ते 2 उपाय सांगणार आहे, तर ते तुम्हाला जे जमतील ते तुम्ही करू शकतात। आता आपण ज्या ठिकाणी होळी जळाली आहे त्या ठिकाणी आपण होळी पेटवली होती त्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे। तिथे गेल्यानंतर त्या होळीचे तुम्हाला 5 प्रदक्षिणा मारायच्या आहेत आणि तिथे जी राख आहे तर ती थोडीशी राख तुम्हाला तुमच्या घरी घेऊन यायची आहे। एका प्लेटमध्ये घरी आल्यानंतर तुम्हाला तुमच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी राख टाकायची आहे। त्याचबरोबर त्या राखेमध्ये थोडंसं तुम्हाला एका प्लेटमध्ये थोडी राख घेऊन त्यामध्ये तूप टाकायचं आहे आणि ती तूप आणि राख मिक्स करून तुम्हाला ती तुमच्या संपूर्ण शरीराला ही जी राख आहे तर ती तुम्हाला लावायची आहे। त्यानंतर आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये आपण जी राख टाकली आहे तर त्या पाण्याने आपल्याला आंघोळ करायची आहे। हा एक उपाय तुम्ही जर केला तर तुम्हाला कोणाचीही नजर लागणार नाही आणि कोणाची नजर लागलेली असेल तर ती निघून जाईल। तर सतत तुम्ही आजारी पडत असाल तर तुमच्या आजारपणाचे जे दोष आहेत तर ते सर्व निघून जातील। असा हा होळीच्या राखीचा हा एक उपाय तुम्ही आजच्या दिवशी कधीही करू शकतात। रात्री 12 वाजेपर्यंत हा उपाय तुम्ही कधीही करू शकतात। त्याचबरोबर पुढचा म्हणजे बघा, आपण आपल्या घरात सतत नजर लागत असते, कारण लोकांच्या मनामध्ये आपल्याबद्दल आपल्या घराबद्दल कधीच चांगल्या भावना नसतात, नेहमी वाईट भावना असतात। त्यामुळे आपल्याला हा जो एक उपाय आहे तर तो करायचा आहे। तर काय करायचं आहे, तुम्हाला संपूर्ण तुमच्या घरामध्ये होलिकेची जी राख आहे तर ती शिंपडायचे आहेत। तुमचं हॉल असेल, किचन असेल, बेडरूम असेल, घराच्या संपूर्ण एक ना एक कोपऱ्यामध्ये तुम्हाला ही जी होळीची राख आहे तर ती घरामध्ये छोट्या छोट्या कोपऱ्यांमध्ये सुद्धा ही राख तुम्हाला शिंपडायची आहेत। आपल्या मुख्य दरवाजावरती ही जी राख आहे तर तुम्हाला उतरायची आहेत आणि त्यानंतर तुम्हाला ही राख
दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला ही जी राख आहे तर ती सर्व झाडूने जमा करून घ्यायची आहेत आणि एखाद्या झाडाखाली टाकून द्यायची आहेत. त्यामुळे तुमच्या घरातील सर्व जी नजर आहेत, जे दोष आहेत लागलेले, तर ते निघून जातील आणि घरातील इडापिडा, दुःख, संकट, अडचणी या दूर होण्यासाठी मदत देखील होते. त्यानंतर पुढचा उपाय म्हणजे बघा, आपण खूप कष्ट करतो, मेहनत करतो, पण तरीही आपल्याला त्या कष्टाचं, मेहनतीचं जर आपल्याला फळ भेटत नसेल, नशिबाची साथ जर आपल्याला मिळत नसेल, आपल्या घरामध्ये आलेला पैसा हा टिकत नसेल, नेहमी कुठल्या ना कुठल्या मार्गाने तो निघून जात असेल, खर्च होऊन जात असेल, बघा आपला जर एखादा व्यापार व्यवसाय चालत नसेल, घरामध्ये सतत भांडणं, कटकटी, वादविवाद होत असेल, एखादा व्यापार व्यवसाय त्यामध्ये तुम्हाला यश मिळत नसेल, तर तुमच्या या ज्या काही अनेक समस्या आहेत तर त्यासाठी हा एकच उपाय तुम्ही करू शकतात. तर काय करायचं आहे, आज तुम्हाला ती राख जी आहेत होळीची तर ती घेऊन यायची आहेत. स्वच्छ आंघोळ करून ती राख घेऊन यायची आहे. दुपारी 12 ते 1च्या दरम्यान तुम्हाला हा उपाय करायचा आहे, किंवा जमत नसेल तर तुम्ही रात्री 12 वाजेपर्यंत कधीही हा उपाय करू शकतात. होलिका ज्या ठिकाणी आपण जाळलेली होती तर त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला राख थोडीशी आणायची आहेत आणि ती तुम्हाला चाळून घ्यायची आहेत. एखाद्या कपड्याने किंवा चाळणीने ती तुम्हाला व्यवस्थितपणे चाळून घ्यायची आहे. तिच्यामध्ये जास्त खडे आणि कचरा वगैरे त्यातला जो आहे तर तो काढून टाकायचा आहे. त्यानंतर ही चाळलेली राख जी आहे तर तुम्हाला महादेवाच्या मंदिरामध्ये घेऊन जायचे आहे. तिथे गेल्यानंतर एक तांब्याभर पाणी तुम्हाला सोबत घेऊन जायचं आहे आणि ते महादेवांवरती अर्पण करायचं आहे. आणि यानंतर ही जी राख आहे, हा जो भस्म आहे तर तो आपण महादेवांवरती तिथे अर्पण करायचा आहे. आणि त्यातील थोडीशी राख तुम्हाला जी आहे तर ती घरी घेऊन यायची आहेत. एखाद्या डब्बीमध्ये किंवा एखाद्या कागदामध्ये तुम्हाला भरायची आहेत. त्यामध्ये तुम्हाला थोडंसं तूप मिक्स करायचं आहे, थोडासा अष्टगंध टाकायचा आहेत आणि ही जी राख आणि अष्टगंध आणि तूप हे जे आहेत तर ते मिक्स करायचं आहेत. आणि ज्यावेळेस तुम्ही एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी बाहेर जात असाल तर त्यावेळेस ते राख जे आहे तर जो टिळा आहे तर त्या राखेचा टिळा तुम्हाला लावायचा आहे आणि तुम्हाला तुमच्या त्या महत्त्वाच्या कामासाठी त्यानंतर जायचं आहे. किंवा तुमची जी काही इच्छा असेल तुम्ही ती इच्छा कपाळावरती टिळा लावत असताना बोलायची आहेत. किंवा रोज तुम्ही त्याचा जर टिळा लावला तर रोज तुमच्या ज्या काही अनेक अडचणी येतात कामामध्ये त्या अडचणी तुमच्या दूर होतील. तुम्ही ज्या कामासाठी जात असाल तुमचं ते काम 100% पूर्ण होईल. असा हा अतिशय प्रभावी उपाय आहे. आपल्या धर्मग्रंथांमध्ये, शिवपुराणांमध्ये हा जो उपाय आहे तर तो सांगितलेला आहे. हा जो उपाय आहे तर तुम्ही नक्की करून बघा. तुम्हाला त्याचा जो फायदा आहे तर तो बघायला मिळेल. सर्व दोष, दुःख, अडचणी, संकटे हे दूर होतील. भगवान विष्णू आणि त्याचबरोबर माता लक्ष्मीची आपल्यावरती, आपल्या घरावरती भरभरून कृपा होईल. त्यानंतर पुढचा म्हणजे उपाय म्हणजे जी होळीची जी राख आहे तर तुम्हाला एखाद्या लाल कलरच्या कपड्यामध्ये ती राख जी आहे तर ती बांधून ठेवायची आहे. त्यानंतर ही जी राख आहे तिची एक छोटीशी पोटली तयार करायची आहे लाल कपड्यामध्ये किंवा एखाद्या कागदामध्ये तुम्हाला थोडीशी राख टाकून ती आपल्या कागदामध्ये ती पुडी जी आहे तर ती आपल्या पर्समध्ये ठेवायची आहेत. आपल्या पर्समध्ये आपण जिथे पैसे ठेवतो त्या ठिकाणी ही जी पुडी आहे तर ती ठेवायची आहेत. यानंतर लाल रंगाच्या कपड्यामध्ये तुम्ही जी होळीची राख बांधलेली आहे, तिची जी पोटली तयार केलेली आहे तर ती तुम्ही तुमच्या कपाटामध्ये, तिजोरीमध्ये किंवा तुमचा व्यापार व्यवसाय असेल दुकानाच्या ठिकाणी तुम्हाला ही जी पोटली आहे तर ती ठेवायची आहेत. यामुळे कधीच तुमच्या घराला नजर लागणार नाही, तुमच्या पैशांना नजर लागणार नाही, त्याचबरोबर तुमच्या व्यवसाय व्यापाराला देखील नजर लागणार नाही. हे छोटे छोटे 4 ते 5 उपाय जे आहेत तर ते तुम्हाला करायचे आहेत. यापैकी तुम्हाला जो जमेल तो उपाय तुम्ही करू शकतात. नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ अवश्य लिहा. जय माता लक्ष्मी अवश्य लिहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.